चला मुलांना आज आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 48. फर्स्ट क्वेश्चन आहे इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर इथे आपल्याला एक फिगर दिलेली आहे, ही आहे राईट अँगल ट्रिअँगलची. LMN हा आपल्याला राईट अँगल ट्रिअँगल दिलेला आहे. M हा 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच हा ट्रिअँगल कोणता आहे? राईट अँगल ट्रिअँगल. तर राईट अँगल ट्रिअँगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो पहा, तर ही जी LN आहे म्हणजेच ही कोण आहे? हायपोटेनियस आहे, जे की 90 डिग्रीचा अँगल आहे त्याच्या अपोजिट साईड हायपोटेनियस. आणि तिची जी व्हॅल्यू असते तिचा स्क्वेअर आणि अनदर ह्या दोन साईड ज्या आहेत त्यांच्या दोघांचा स्क्वेअर यांची जी सम येते ती हायपोटेनियसच्या इक्वल येते. तर हेच पायथागोरस थेरमने आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करून बघूया. इन ट्रिअँगल LMN अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम लेंथ LN स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ MN स्क्वेअर प्लस लेंथ LM स्क्वेअर. हा आहे आपलं पायथागोरस थेरम. लेंथ आपल्याला दिलेले आहेत ते आपण यामध्ये पुट करूया. तर LM आपल्याला फाइंड आउट करायची आहे. LN ती आहे x. तर इथे राईट करूया आपण x. त्यानंतर MN आपल्याला दिलेली आहे ती आहे 24 प्लस LM किती दिलेली आहे? LM आहे 7. तर आता x स्क्वेअर 24चा स्क्वेअर. चला काढूया 24चा स्क्वेअर. 24 इंटू 24 4 4 जा 16 1 कॅरी केला 4 2 जा 8 8 प्लस 1 9 0 4 2 जा 8 आणि 2 2 जा 4 6 9 प्लस 8 71 कॅरी केला 5 576 576 प्लस 7चा स्क्वेअर 49. आता ह्या दोघांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 576 प्लस 449 9 प्लस 6 किती केले? 9 प्लस 6 केले 15. आला 1 कॅरी केला 4 प्लस 1 5 5 प्लस 7 5 प्लस 7 12 1 कॅरी केला 5 प्लस 1 6 625. तर आता इथे आपल्याला दोन्ही साईड्स आपल्याला काय करायला लागेल? स्क्वेअर रूट घेऊया, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. कारण आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू नको आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू हवी आहे. मग दोघांना पण आपण स्क्वेअर रूटमध्ये टाकूया. ठीक आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625 स्क्वेअर रूट. तर इथे आता या स्क्वेअरसोबत हा रूट कॅन्सल झाला, खाली फक्त काय राहिला? एक्स राहिला. आणि 625चा स्क्वेअर रूट किती आहे? 25. एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती भेटलेली आहे? 25 सेंटीमीटर. ट्रिअँगल PQR यामध्ये Q हा राईट अँगल आहे आणि त्याच्या अपोजिट साईड कोणती आहे? PR आहे. ती आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे QR. तर यामध्ये सुद्धा आता आपण पायथागोरस थेरम यूज करूया. ट्रिअँगल PQR PR length PR square is equal to length QR square plus length PQ square. तर आता यामध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या टाकूया. PR आपल्याला दिलेली किती आहे? 41 तिचा स्क्वेअर. QR किती आहे? x आहे, x राईट करूया. प्लस PQ किती आहे? 9 आहे, 9चा स्क्वेअर. तर आता 41चा स्क्वेअर आपल्याला काढायला लागेल. 41 इंटू 41
1 1 जा 1, 4 1 जा 4, 0 4 1 जा 4, 4 4 जा 16, 1 4 4 8 6 आणि 1. तर इथे 41चा स्क्वेअर किती आहे 1681 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर 81. तर आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणजे आपण 81ला या साईडला घेऊन येऊया. 1681 इकडे हा प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय झाला तो मायनस झाला, तर इकडे राहिला स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर. आता 1681मधून 81 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे, तर आपल्याकडे किती शिल्लक राहणार 1600 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर आता दोघांचे स्क्वेअर रूट घेऊया. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आणि यांना दोघांना स्क्वेअर रूटमध्ये टाकूया. या स्क्वेअरसोबत हा रूट कॅन्सल झाला, खाली राहिला एक्स इज इक्वल टू आणि हा 1600 कशाचा स्क्वेअर रूट आहे तर हा आहे 40चा. हे पहा 40 इंटू 40 0 0 आणि 16, तर हा कशाचा स्क्वेअर रूट आहे 40. तर एक्स इज इक्वल टू आपल्याला किती भेटलेले आहेत एक्स इज इक्वल टू 40. DEF आणि यामध्ये आपल्याला या दोन या दोन लेंथची व्हॅल्यू दिलेली आहे 17 आणि इकडे 8 आणि आपल्याला DEची व्हॅल्यू काढायची आहे. इन ट्रिअँगल DEF अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. इथे आपण आता पायथागोरस थेरम यूज करतोय. लेंथ आता हा आहे राईट अँगल D, त्याच्या अपोजिट साईड कोणती आहे EF. मग EF काय हायपोटेनियस, मग EF लेंथ इज इक्वल टू EF स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ED ED म्हणा DE म्हणा काही म्हणा, त्यानंतर DF स्क्वेअर. ठीक आहे, तर यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया. EF किती आहे 17 सेंटीमीटर, मग 17 स्क्वेअर इज इक्वल टू DE किती आहे DE एक्स आहे, त्यानंतर DF किती आहे 8 आहे, 8चा स्क्वेअर 17चा स्क्वेअर. चला फाइंड आउट करूया. 17 इंटू 17 7 7 जा 49 फोन कॅरी केला, 7 1 जा 7 7 4 11 0 1 7 जा 7 1 1 जा 1 9 7 प्लस 1 8 1 1 2 289 काय आले 289 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर 64. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, मग 289 64 या साईडला घेऊन आलो आणि एक्स स्क्वेअर जागेवर ठेवला. आता 289 मधून आपल्याला 64 सबट्रॅक्ट करायचे. 9 मायनस 4 5 8 प्लस 8 मायनस 6 2 आणि इथे 225 आणि एक्स स्क्वेअर. आता दोघांना पण स्क्वेअर रूटमध्ये टाकूया. इथे 225 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, तर दोघांना स्क्वेअर रूटमध्ये टाकल्या आणि इथे एक्स स्क्वेअरसोबत रूट कॅन्सल झाला, इथे बाकी राहिला एक्स. त्यानंतर 225 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 15चा स्क्वेअर 225 आहे, म्हणजे 15 इंटू 15 केल्यानंतर 225 मिळतात, म्हणजेच त्याचा स्क्वेअर रूट काय आहे 15. तर एक्स इज इक्वल टू 15 व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे इन द राईट अँगल ट्रिअँगल PQR अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री इफ length PQ is equal to 24 centimeter and length PR is equal to 10 centimeter. Find the length of sec QR. तर आपल्याला इथे सांगितलं PQR यामध्ये P हा आपल्याला 90 डिग्रीचा दिलेला आहे, मग हा P हा आपण इथे 90 डिग्रीचा ड्रॉ केला आहे. त्यानंतर PQ ही लेंथ आपल्याला दिली आहे, ती दिली आहे किती 24. त्यानंतर आपल्याला PR दिलेली आहे, हे पहा इथे सांगितलं आपल्याला त्यांनी
PR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर दिलेली आहे. फाइंड द लेंथ ऑफ सेक QR आणि आपल्याला काढायलाच कोणती सांगितली आहे, QR ही काढायला सांगितलेली आहे. तर ट्रिअँगल हा राईट अँगल ट्रिअँगल आहे, कारण 90 डिग्रीचा आपल्याला P अँगल दिलेला आहे. तर राईट अँगल ट्रिअँगल इन ट्रिअँगल PQR अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री by Pythagoras theorem length QR RQ is equal square is equal to length PQ plus length PR स्क्वेअर. इथे PQ जी आहे ती दिलेली नाही, आपण ॲज इट इज राईट करूया. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PQ किती दिलेली आहे, PQ आपल्याला RQ इथे दिलेली नाही. ठीक आहे, RQ आपल्याला दिलेली नाही, ती काढायची आहे, फाइंड आउट करायची आहे, म्हणजे ती ॲज इट इज राईट करूया. त्यानंतर PQ आपल्याला दिलेली आहे, ती आहे किती 24 सेंटीमीटर तिचा स्क्वेअर, प्लस PR आपल्याला दिलेली आहे ती किती आहे 10 सेंटीमीटर तिचा स्क्वेअर. ठीक आहे, तर आता इथे 24चा स्क्वेअर काढूया. 24चा स्क्वेअर पहा आपण काढलेला आहे, तो आहे किती 576 प्लस 10चा स्क्वेअर किती आहे 100. आता दोघांची ॲडिशन केली तर किती झाले 6 + 0 6 7 + 0 7 5 + 1 6 676. दोघांची ॲडिशन किती आली 676. आता इथे लेंथ PQ आपल्याला ह्याचं स्क्वेअर आहे याच्याकडे, आता ह्या दोघांचं पण स्क्वेअर रूट काढूया. तर PQ स्क्वेअर इज इक्वल टू 676. आता 676 कशाचं स्क्वेअर रूट आहे आपल्याला हे माहीत नाही आहे, बरोबर. आता ह्याला आपण फाइंड आउट करूया. 676. ठीक आहे, तर अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. त्याला 2ने आपण डिवाइड करूया. 2ने डिवाइड होईल, 2ने डिवाइड केलं 2 3 = 6 2 3 = 6 1 राहिला 2 8 = 6. ठीक आहे, परत 2ने डिवाइड होईल, 2 1 = 2 1 राहिला 2 6 = 12 1 राहिला परत 8 2 9 = 18. आता इथे होणार आहे का 2ने, नाही होणार. ठीक आहे, मग आपण 3ने करूया का 3 5 = 15 1 राहिला परत 9 नाही होते. मग आता 169 कोणत्या टेबलमध्ये आहेत का, तर 13च्या टेबलमध्ये 3ने डिवाइड होतोय का 13 1 = 13 3 राहिले आणि पुन्हा 3 राहिले परत 9 घेतलात तर 13 3 = 39. तर 30ने डिवाइड होतो पहा, इथे करूया आपण. 13 1 = 13 खाली किती राहिले 3 राहिले. ठीक आहे, परत 9 घेतले तर 3 आणि 9 39 3 3 = 39 म्हणजे इथे 13 आपल्याला भेटलेलं आहे. 13 1 = 13 तर हे आपल्याला भेटलेले आहेत. तर इथे यांचे 2 घेतला आणि ह्यांच्यामधला 13 घेतला तर इथे आपल्याला 13 2 = 26. जर तुम्हाला स्क्वेअर रूट येत नसेल तर अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. तर किती आलं इथे 26 म्हणजे PQ इज इक्वल टू किती आली 26 सेंटीमीटर. तर किती आले आन्सर आपला PQ इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3 आहे in the right angle triangle LMN angle M is equal to 90 degree if length LM is equal to 10 centimeter and length LN is equal to 20 centimeter. Find the length of sec MN. तर आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे हा जो ट्रिअँगल आहे LMN हा राईट अँगल ट्रिअँगल आहे का, तर इथे M इज इक्वल टू आपल्याला किती दिलेलं आहे 90 डिग्री. मग हा कोणता ट्रिअँगल आहे राईट अँगल ट्रिअँगल. तर राईट अँगल ट्रिअँगलमध्ये आपल्याला LN त्यांनी दिलेली आहे, तर ही राईट अँगलच्या समोरची आहे म्हणजे ही अपोजिट साईड आहे राईट अँगलच्या, म्हणजे ही हायपोटेनियस आहे बरोबर, आणि ती आपल्याला 20 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि LM
LM आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे कोणती MN. तर चला, इन ट्रिअँगल LMN M is equal to 90 degree by Pythagoras theorem LN square is equal to length LM square plus length MN square. तर आपल्याला फाइंड आउट करायची कोणती आहे MN. LN आपल्याला दिली आहे ती किती आहे 20 सेंटीमीटर. तर 20 राईट करूया, 20चा स्क्वेअर. LM किती दिली आहे 12 सेंटीमीटर, 12चा स्क्वेअर. आणि MN फाइंड आउट करायचे ॲज इट इज राईट करूया. ठीक आहे. आता इथे 20चा स्क्वेअर किती आहे 2 2 जा 4 आणि 0 0. ठीक आहे. त्यानंतर 12चा स्क्वेअर आहे 144 प्लस लेंथ MN ॲज इट इज राईट करूया. ठीक आहे. तर आता 400 आणि इकडे ह्याला आपण ह्या साईडला घेऊन येऊया म्हणजे आपल्याला MNची व्हॅल्यू भेटेल 144. या साईडला आला हा प्लस होता, या साईडला आला मायनस झाला. तर MN स्क्वेअर. तर इथे किती आले 400मधून 144 आपण सबट्रॅक्ट करूया. तर इथे 400मधून 144 आपण काय करूया सबट्रॅक्ट करूया. 400 सबट्रॅक्ट 144. इथे 9, इथे म्हणा 10, 10मधून 4 गेले 6, इथे किती राहिले 9, 9मधून 4 गेला 5 आणि इथे किती 3, 3मधनं 1 गेला 2, 256. किती आले 256 इज इक्वल टू MN स्क्वेअर. 200. आता MNची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे या साईडला घेऊया आणि 256 यांना दोघांना स्क्वेअर रूटमध्ये टाकूया. आता या स्क्वेअरसोबत हा स्क्वेअर रूट कट झाला आणि 256 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 256 15 16 17 256 कशाचा स्क्वेअर आहे तर आपण अशा पद्धतीने काढू शकतो. आपल्याला माहीत नाही आहे तर 256 कशाचं स्क्वेअर रूट आहे फाइंड आउट करूया. ठीक आहे. 2 ने करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16 सॉरी. त्यानंतर परत 2 ने करूया. 2 6 जा 2 4 जा परत 2 ने डिवाइड करूया. 2 3 जा 2 2 जा परत 2 ने करूया. परत 2 1 जा 2 आणि 2 6 जा परत 2 ने करूया. 2 8 जा. ठीक आहे. त्यानंतर परत 2 ने करूया. परत किती 4 आला. परत 2 ने करूया. किती 2 2 जा 4 परत 2 करूया. 2 1 जा 2. तर एवढे सगळे नंबर आपल्याला भेटलेले आहेत आणि याच्यामधले चला आता आपल्याला काय घ्यायचं इथला ह्या दोघांची एक जोडी, या दोघांची एक जोडी, या दोघांची एक जोडी आणि या दोघांची 4 जोड्या झाल्या म्हणजे 2 × 2 × 2 × 2. किती आन्सर आलं 2 2 जा 4, 4 2 जा 8 आणि 8 2 जा 16 म्हणजे कशाचा स्क्वेअर रूट आहे हा 16. तर इथे आपण राईट करूया MN इज इक्वल टू 16. आन्सर राईट करूया. सेक लेंथ ऑफ MN is equal to 16 centimeter. The top of the ladder of length 15 meter reaches a window 9 meter above the ground. What the distance between the base of the wall and that of the ladder? तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे पहा एक लॅडर आहे, ही आहे लॅडर आणि तिची आपल्याला लेंथ दिलेली आहे 15 मीटर. म्हणजे नंतर इथे आपल्याला ऑल दिलेली आहे तर ही ऑल किती आहे 9 मीटर आहे आणि त्यांनी आपल्याला या दोघांमधला डिस्टन्स इथला विचारलेला आहे किती आहे तो. तर इथे आपण ह्याला नावं देऊन घेऊया AB आणि C. तर इथे जो अँगल तयार झाला तो किती 90 डिग्रीचा तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काढायचं काय आहे ABचा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे आणि ही विंडो आहे पहा. विंडोपासून ते इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच ग्राउंडपर्यंतचं डिस्टन्स ते आपल्याला दिलेलं आहे ऑलचं 9 मीटर. तर इथे आपण पायथागोरस थेरम यूज करूया. लेट बी द ऑल अँड ऑल BE ऑल कोणती आहे BC ती किती आहे 9 मीटर आहे.
तर ते आपण इथे राईट करून घेतलेलं आहे. इन ट्रिअँगल ABC अँगल B किती होतो इथे 90 होतो. ठीक आहे. तर आता बाय पायथागोरस थेरम लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर AC आपल्याला दिलेले आहे किती 15. AB किती दिलेली आहे दिलेलीच नाही, तीच काढायची आहे आपल्याला. आणि BC किती दिलेली आहे 9. तर 15चा स्क्वेअर किती आहे 225. ABचा स्क्वेअर आपल्याला माहीतच नाही आहे. 9चा 81. तर आता आपल्याला ABची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण 81ला या साईडला घेऊन या. 225 इज इक्वल मायनस 81. या साईडला 81 आला, सबट्रॅक्ट झाला. आता AB स्क्वेअर फक्त आपल्याकडे बाकी आहे. तर आता 225मधून आपण 81 सबट्रॅक्ट करूया. 225 सबट्रॅक्ट 81. 5मधून 1 कट केले, 4 राहिले. इकडे 12 झाला, 12मधून 8 गेले, खाली किती राहिले 4. इथे राहिला 1. 144 किती आले 144. त्यानंतर इथे AB स्क्वेअर ॲज इट इज राईट केलेला आहे. आता ह्या दोघांना आपण काय करूया स्क्वेअर रूटमध्ये टाकूया. ठीक आहे. तर इथे ABची व्हॅल्यू राईट काढायची आहे, त्याला आपण ह्या साईडला टाकूया. त्यानंतर 144 दोघांना स्क्वेअर रूटमध्ये टाकलेलं आहे. आता या स्क्वेअरसोबत हा रूट कॅन्सल झाला, तर खाली फक्त काय राहिला AB. आणि 144 हा 12चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर AB इज इक्वल टू किती आन्सर भेटला आपल्याला 12. म्हणजे थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.